रामचंद्र हिरालाल दुर्गे. किती वर्षापासून काम करताय बूट पॉलिशचं? बूट पॉलिशचं 11 वर्ष. 11 वर्षापासून. तुम्हाला टपरी वगैरे का भेटली नाही? ज्याला नाही गरज त्यांना टपऱ्या दिले, आम्हाला दिले नाहीत. अच्छा. ज्यांना गरज आहे त्याला दिले नाहीत. हा. ज्यांना गरज नाही त्यांना दिले. अच्छा. काले त्यांनी. हा. अच्छा. आता किती वर्षापासून काम करता म्हणला तुम्ही? 11 वर्षाचं. 11 वर्षाचं. चप्पलचं काम केलं 40 वर्ष. चपलाचं काम केलं 40 वर्ष. हा. आता हे एसटी स्टँड आहे ना? आता हे रस्त्यावरच आहे ना? आता हे रोडवरच आहे. मग आता ह्याला काय भाडं वगैरे कोणी घेते का? कोणी नाही. किती लेकर आहेत तुम्हाला वगैरे काय? एक पोरगा एक पोरगी. एक पोरगी. आता वय किती आहे तुमचं? माझं वय आता 76. मग तुम्ही महानगरपालिकेला मध्ये तर आंदोलन केलं होतं तुम्ही, टपऱ्या भेटाव्या वगैरे म्हणून. मग काय झालं मग तिथं? दिले. ज्यांना नाही पाहिजे त्यांना दिले, त्यांनी इकून खाल्ले. त्यांनी इकून खाल्ले. पूजन मेकर तर काय करत त्यांना टपरी द्यायची. हा. पूजन मेकरला टपरी दिले. तुम्हाला जागा पण दिली नाही तुम्ही. बरं, जागेची तुम्ही मागणी केली का? हा केली. दिली नाही कोणी. टपरी देऊन असं आता या ठिकाणी तुमचं खुल्लं आहे म्हणता, इथं वगैरे दिलं तर चालते ना? बिलकुल चालते. आता तुमच्या आता दिवसातून आता किती याच्यावर म्हणजे तुमची कमाई होती नेमकं? कधी 200 होती, कधी 250, कधी 300. हा हा हा. कधी नाही. हा. आता तुम्ही आता उघड्यावरती आता छत्री वगैरे असं लावून, आता पाऊस आल्याच्या नंतर काय करणार? घरी बसता. काय करणार? हा. काय करणार? म्हणजे काही म्हणजे जर नसलं तर उपायचे. आता कधीच जेवण चालू आता हे? दुपारचं ना? बरं. लेकरं नोकरीला वगैरे काहीच नाही? नाही. एकच पोरगा आहे. ते बी तसं हाच व्यवसाय करते का? शिकूला आले का? अच्छा. नाव तयार करतात ना. हा. शिकूला आले. मुलगी काय करते? मुलगी लग्न झाली. बरं. आता हे एसटी स्टँडच्या बाजूला तुम्ही काम करताय, किती वर्षापासून काम करताय? 11 वर्ष. 11 वर्ष. असंच रोडवर पाऊस आला की तुम्ही घरी जाणार? म्हणजे थैली घेऊन यायचं त्या बॅग मध्ये आहे ना तिथल्या? हा. अच्छा. राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे तुम्ही सदस्य आहात का? बरं. त्याचे तुमचे दर आहेत काही? अच्छा. बरं, तुम्हाला आता इथून कोणी उठा म्हणून वगैरे येते का? कोणी नाही. हे दुकानदार वगैरे फक्त त्यांनी पुस्तक काढता वेळेस ठेवता वेळेस मामा सरकार बंद करा. तुम्हाला काय अडचण नाही म्हणजे पैसे वगैरे काय मागत नाही आहे ना? हे आम्ही जे या ठिकाणी जे लातूर शहरातले काही एसटी स्टँड आहे, जे काही चर्मकार आमचे बांधव आहेत, जे की आता तुम्ही पाहत असतात रस्त्यावरती त्यांचे जेवण आहे, इथं छोटासा व्यवसाय आहे. त्यांचं छोटंसं आम्ही काय बोलणं आहे, त्यांचा काय व्यवसाय, त्याची कशी उदरनिर्वाह होत आहे या संदर्भामध्ये आम्ही चर्चा करत आहोत. पाहूया अजून काय बोलतात ते. आता हे छोटीशी जागा जर तुम्ही महापालिकेला तुम्ही अर्ज वगैरे कधी केलाय का? कधी नाही. तुम्ही मागणी तर मग तुम्ही मोर्चा काढला होता ना मागे त्यावेळेस? पहिले काढलं होतं, लई दिवस झाले काहीच घेतली नाही. अच्छा. त्यावेळेस मग तुम्हाला जागा कायम भेटल्या तुम्हाला बरं नाही का? लई बरं आहे. बायकोला बसली तिथं. हा, म्हणजे काम म्हणजे सर्व चांगलं होऊ शकते है ना? दुकान टाकता येतं चप्पलची. मग तुम्ही आता मागणी करणार का नाही मग महापालिकेला? मग तुमचं अर्धवटच जेवण झालं. तुम्ही पूर्ण माझ्या बोलण्यामुळे तर तुमचं कधी जेवण झालं नाही ना? असे किती लोक आहेत असे रस्त्यावर काम करून खाणारे तुमच्यासारखे? सगळे आहेत ना? बरोबर. 40-50 तर असत असं ना? 40-50. मग त्या लोकांना असे कायम जर एका लाईनीनं जागा, पण जिथं जिथं काम भेटते तिथंच काम करावं लागते ना? जिथं काम येतं तिथंच जावं लागतं दुकान. जिथे येत नाही तिथं काय उपयोग नाही जाऊन. आता तुमचं वय किती आहे? 76. बर. शासनाच्या काही योजना वगैरे काहीच नाही. तुम्हाला चर्मकार जे काय महामंडळ आहे तुमचं, त्याच्याकडून काय कर्ज वगैरे? काही नाही. 1 रुपया नाही आपल्याला आतापर्यंत. कर्ज नाही भेटलं? कशातच भेटलं नाही. तुम्ही मागणी तर केली का नाही? काय 10,000 द्या, 5,000 द्या, कुठले द्या? कर्जाला ना?
बँकवाले म्हणजे तुमची होत नाही फाईल, हा दुकान दाखवा, ही दाखवा, कुठली दुकान दाखवायची? आता हे असं रस्त्यावरचं दुकान म्हणल्यावर अवघडच आहे ना. मग देतच नाही ना. मग बँकवाला काय म्हणते, कर्ज द्या म्हणल्याच्या नंतर दुकान दाखवा, दुकान दाखवा. चप्पलची दुकान दाखवा. हा म्हणजे महामंडळ असून काहीच फायदा नाही. काय उपयोग नाही. अच्छा. पण ते आता ते चर्मकार महामंडळाचे काय स्थापन जे झालेलं आहे हं. ते तुमच्यासाठीच आहे ना. होय ना. मग कर्ज नाही भेटलं? नाही भेटलं, नाही, एकदाच भेटलं नाही. एकदा आणि नाही. दोन्ही भावाला भेटलं नाही आतापर्यंत. तुमचे दुसरे भाऊ आहेत का? काय हा हा दोघ भाऊ आहो मी. बरं बरं. मग तर जर कर्ज मागाय गेलं तर दुकान दाखवा. आणि पुन्हा पैसे हा 10,000 द्या, 5,000 हा द्या, कुठले द्या. कुठले द्या आणि कसे द्या. जर तुमच्याकडे पैसेच असते तर तिकडे मागायची काय गरजच भासली नसती ना. होय ना. हा. खूप अवस्था बेकार आहे. मग आता तुम्ही फाईल वगैरे केली तर मग तुम्ही कलेक्टरला वगैरे भेटणार नाही का? मग जिल्हाधिकारी वगैरे यांना कुणी चला म्हणल्यावर जातो आम्ही. आम्हाला काय. पण असे किती लोक असतील असे जे की असं रस्त्यावर ज्यांना कर्ज नाही, काय नाही? 50-60च्या वर असेल. मला आठवते, आम्हाला जागा द्या, टपऱ्या द्या वगैरे असं म्हणजे तिथं आम्हाला जागा द्या, उन्हा पावसामध्ये आम्हाला असं रस्त्यावरच आम्ही थांबतो है ना, असं तुम्ही बोललं होतं ना. त्याकडे मागे केलं होतं, तुमचं आंदोलन झालं होतं माझ्याकडे. तेव्हापासून काहीच दिलं नाही का? काहीच नाही. आणि जे टपऱ्या जे दिल्या त्या ज्यांना गरज नव्हती त्यांना देऊन त्यांना टाक. दिलेत. अच्छा, नगरपालिकेने दिल्या का? नाही नाही नाही. हा. ती काय म्हणते ती महाराष्ट्र शासन. महाराष्ट्र शासनाच्या मार्फत दिल्या का? हा. हा, हा. पण तुम्हाला नाही दिल्या? नाही नाही. ज्याला गरज आहे त्याला दिले नाहीत, ज्याला गरज नाही त्यांना दिलेत. महाराष्ट्र शासन किती कागदपत्र मग ते सर. मग आता तुम्ही जर समजा शासनाने जर असा सर्वे केला हा. लातूर शहरामध्ये असे जे काय, आता हे तुम्हाला काय चर्मकार समाजच ना, म्हणजे चर्मकारच बांधव ना तुम्ही? हा चर्मकार. अच्छा अच्छा. किती वर्षापासून काम करता? 11 वर्षापासून. मग ह्याच्यावर काय तर तुम्हाला जागा वगैरे काय घर काय स्वतः घेतला का? नाही 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 काही नाही. काहीच नाही. अरे जेवढी कमाल तेवढी खाण्यामध्ये जाते. कसे हा. करणार तिथलं. हा. आज कपडे मी मागून देतो लोकांचे कपडे मागून. का करणार आम्ही? कुठं राहता? कुठं राहता? बालाजी मंदिर. बालाजी मंदिरच्या मोची तिकडे गल्ली. मोची गल्लीमध्ये. हा. किती झाली कमाई आज सकाळी? 150 रुपये झाली. झाली का? हा. 150 रुपये. हा. बरं बरं. आता काय मग आता एवढ्यावरच आता आलं तर- अजून आलं तर अरे, आलं तर करायचं, नाही आलं तर काय. कधी होते काम, कधी होत नाही. नाही. काय नाव म्हणला तुम्ही? रामचंद्र हिरालाल दुर्गे. हिरालाल रामचंद्र हिरालाल दुर्गे. दुर्गे ना? हा. बरं.